उत्तर सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या निर्देशानुसार विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. गावागावातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या आदेशान्वये उत्तर सोलापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी माहिती दिली की ज्या शाळांमध्ये पाणी गेले आहे तेथील तांदूळ, धान्य, विद्यार्थ्यांची सर्व दप्तरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव ही पूर्णतः पाण्याखाली गेली असून तेथील शालेय पोषण आहारातील तांदूळ, धान्य आणि महत्त्वाचे अभिलेख सुरक्षिततेसाठी बाहेर काढण्यात आले आहेत. सदर ठिकाणी गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी स्वतः भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आज मौजे तेलगाव तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी शिक्षण विभागाकडून मी गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार आलेलो आहे. या ठिकाणी शाळा पूर्णपणे पाण्यात आहे आणि सरपंच साहेब, पुजारी सर माझ्यासोबत आहेत. शाळेतली सर्व वस्तू ज्या आहेत महत्त्वाच्या मी 2 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, माननीय शिक्षणाधिकारी, माननीय गटविकास अधिकारी, तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार आम्ही शाळेतली सर्व साहित्य, महत्त्वाचं जे साहित्य आहे ते सगळं व्यवस्थित बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि गावकऱ्यांच्या व्यवस्थापन समिती, सरपंचाच्या सहकार्यानं आम्ही शालेय पोषण आहार, धान्यसुद्धा बाजूला काढून ठेवलेलं आहे. तर एकंदर परिस्थिती काय या संदर्भात सरपंच साहेब काय म्हणणं आहे तुमचं? काय अवस्था आहे सध्या गावची परिस्थिती काय आहे थोडंसं सांगाल? आता बघा, कालच्यापासून आम्ही सगळं पाक हरिजन वस्ती सगळी इथली शाळेच्या जवळची आसपासची सगळी पाक घरं काढली बाहेर. आणतानाची सोय अजिबात नाही. आता ती काय वरनं पाऊस चालू आहे. परत शाळेतलं दप्तर काढलं, शाळेतलं तांदूळ काढलं बाहेर आम्ही ट्रॅक्टरनं. मग आता काय सगळं पाण्यात आहे शाळा. तर लोक कुठे राहिले? हायस्कूलमध्ये शाळेत नेलंय आम्ही सगळे लोक. आणि त्याच्या पुढे आता सगळ्या रस्त्याने लोक जायचे, जनावर, पुन्हा माणसं. आणि दोन्हीकडले रस्ते पॅक आहे. ते डोनगावचा रस्ता पॅक आहे, इकडे सगळेच रस्ते पॅक आहे. ते फक्त एक पाथरीचा रस्ता चालू आहे. तेवढ्यावरूनच आम्ही इकडे पाथरी रस्त्यावर सगळी गोळा झालेला आहोत. ठीक आहे. आता अजून परिस्थिती कशी वाढेल काही सांगता येत नाही. अजून भरपूर वाढायला लागले. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना येऊ नका म्हणून आम्ही सांगितलं. शिक्षण विभागातर्फे आम्ही आवाहन केलं. अजून एका दिवस सुट्टी जाहीर करू वरिष्ठांच्या परवानगीनं. पण तरी कुठल्याही मुलांना किंवा पालकांना किंवा लोकांना ओढा ओलांडून किंवा नदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन तुम्ही पण ग्रामपंचायतीच्या वतीनं करा. एवढी विनंती आमची आहे. केलंय आम्ही. आणि लेकरांना धोका होईल असं ह्या हिशोबाने आम्ही बंद केली शाळा, स्थलांतर पण केलंय. तत्पूर्वी तहसीलदार निलेश पाटील, गटविकास अधिकारी राजाराम भोंग अहोरात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करत आहेत. तसेच विस्तार अधिकारी पंचायत सोमनाथ शिंदे, ग्रामविकास अधिकारी कांबळे यांनी सुद्धा बाधित गावांना आणि शाळेला भेट देऊन प्रशासनाच्या कार्यवाहीचा आढावा घेत आहेत. पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम करत आहे आणि तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. दरम्यान गावकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे की पाण्याची आणि आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अजून 4 दिवस शाळांना सुट्टी द्यावी लागेल. यासोबतच उत्तर सोलापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी तालुक्यातील सर्व शाळांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की शिक्षक आणि कर्मचारी यांनी पूर्ण वेळ शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शालेय साहित्य आणि अभिलेखांची जपणूक करावी. तसेच पालक, ग्रामपंचायत सरपंच, पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून आपत्ती व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घ्यावा असे गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी सांगितले. समवेत कवठे येथील मुख्याध्यापक शांतपणे हेंगोडे यांनी कोठे येथील शाळा गळतीची परिस्थिती सांगितली. पाथरीचे मुख्याध्यापक औदुंबर बंडगर यांनीही शाळेत पाणी वाढत असल्याने साहित्य सुरक्षित ठेवले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने, व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहोत असे सांगितले. सर्व शाळांना अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात येत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.